मंडळी 4-5 दिवसांपूर्वी साताऱ्याच्या फलटणमध्ये अंधश्रद्धेतून घडलेलं एक भयानक हत्याकांड तुम्ही ऐकलं असेल। अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन फलटणच्या विडणी गावात कोणीतरी महिलेची उसाच्या शेतात हत्या केली। तिच्या बॉडी पार्ट्सचा पोलीस अजून शोध घेत आहेत। डोक्याचा एक भाग आणि खालचे हातपाय एका शेताजवळ सापडलेत, तर अर्धे धड अजूनही बेपत्ता आहे। शिवाय त्या अवयवांच्या शेजारी अघोरी पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या हळद कुंकू, लिंबू, गुलाल, त्या महिलेचे कापलेले केस अशा अनेक वस्तू आढळून आल्या होत्या। आज एक आठवडा उलटूनही त्या घटनेचा तपास पुढे गेलेला नाही। म्हणूनच की काय आता पोलिसांनी त्या घटनेची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस ठेवलंय। आणि ही घटना ताजी असतानाच धुळ्यात सुद्धा एका गावच्या स्मशानभूमीत अशी अघोरी पूजा करणाऱ्या लोकांचा डाव समोर आलाय। त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। कोंबड्याचं आणि बोकडाचं कापलेलं मुंडकं आणि काही महिला व पुरुषांचे फोटो असं चित्र तिथे दिसून आलंय। आता हे प्रकरण नक्की आहे काय आणि ही पूजा कोण करत होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय। मंडळी, धुळे जिल्ह्यात मोहाडी डांगरी नावाचं छोटंसं गाव आहे। तिथं जवळपास सर्वच शेतकरी लोक राहतात। दिवसभर गुरावानी कष्ट करायचं आणि रात्री निवांत अंथरुणावर समाधानानं अंग टाकून द्यायचं, हा त्यांचा रोजचा दिनक्रम। परवा रात्री सुद्धा गाव लवकर सामसूम झालं। गावातली सगळी माणसं लवकर झोपली होती। गावातल्या रस्त्यावर एकही चिटफाकरू नव्हता। इतकी भयानक शांतता की साधी पिन पडली तरी आवाज येईल। पण याच काळोखात कुणीतरी जागं होतं आणि त्यांचा गावच्या स्मशानभूमीत काहीतरी भलताच प्रकार सुरू होता। आता तुम्हाला सगळा घटनाक्रम सांगतो। ठिकाण मोहाडी गावची स्मशानभूमी। वेळ मध्यरात्री 2:20 एक अघोरी बाबा आणि त्याच्यासोबत काही लोक एकाच कारमधून मोहाडीच्या स्मशानात आले होते। त्यांनी येताना त्यांच्यासोबत बोकड, 2 जिवंत कोंबड्या आणि अघोरी पूजेचं साहित्य आणलं होतं। ते तिथं पूजा मांडून बोकड आणि कोंबड्याचा बळी देण्याच्या हेतूनेच आले होते हे स्पष्ट होतं, कारण त्यांनी सोबत आणलेल्या बोकडाची मान कापून तिथं मांडली होती। बोकडाचा बळी दिल्यानंतर अघोरी बाबा कोंबड्याचा बळी देणार होता। त्या बाबाने पूजेसाठी अग्निडाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता। त्यावर लिंबू, काही लोकांचे फोटो, ज्यात महिलेचे फोटो सर्वात वर होते, बोकडाची मान आणि इतर पूजेचं साहित्य मांडण्यात आलं होतं। त्यांची ती अघोरी पूजा चांगलीच रंगात आली होती, पण त्यांना त्यांचा हा अघोरी प्रकार मध्येच थांबवावा लागला, कारण बॅटरीच्या प्रकाश झोतात कोणीतरी दुरून त्यांच्याकडे पाहत होतं। बॅटरीचा उजेड तोंडावर पडल्यावर आता आपण अडकू या भीतीने या लोकांनी पूजा अर्धवट सोडली आणि सगळं साहित्य जागेवर टाकून कारमधून फरार झाले। पण त्यांच्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला कोणी, तर मंडळी, ज्या स्मशानात हा प्रकार चालू होता त्याच्या शेजारी एका शेतकऱ्याचं शेत आहे। रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं। आता इतक्या रात्री कुणाची अंतिम यात्रा सुरू आहे म्हणून ते जरा विचारात पडले, कारण तिथं एकापेक्षा जास्त लोक दिसत होते। दरम्यान म्हणून त्यांनी बॅटरी घेऊन कोण लोक आहेत हे पाहण्यासाठी प्रयत्न केला। त्यांच्याकडच्या बॅटरीने त्या लोकांच्या दिशेने प्रकाश टाकला, तेव्हा काळोखात कांड करत बसलेले ते लोक अचानक आलेल्या प्रकाशामुळे दचकले। त्यामुळे त्या अघोरी मांत्रिक आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने स्मशानभूमीतला तो सर्व प्रकार गावात फोन करून सांगितला। बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सगळे गावकरी तडक स्मशानभूमीत जमा झाले आणि तिथं पडलेल्या वस्तू पाहून त्यांच्या छातीत धडकीच भरली। स्मशानातल्या ओट्यावर एकाच कुटुंबातील 8 ते 10 जणांचे टाचा पिना टोचलेले, फाडलेले पासपोर्ट आकाराचे फोटो होते। प्रत्येक फोटोवर माझी सासू, लहान दीर, चुलत सासरे, चुलत सासू, छोटी दिराणी असं काही बाई लिहिलेलं होतं। दरम्यान जिथं अंत्यविधीसाठी सरण रचलं जातं त्या ओट्यावर एका बोकडाची धडावेगळी केलेली मान, 200 ते 250 जळालेल्या अवस्थेतले लिंबू, नारळ, कवड्यांचा खच, 2 कटर, दोरीने पाय बांधलेल्या 2 जिवंत कोंबड्या, लिंबावर हळद कुंकू, काळा बुक्का, अत्तर शिंपडण्यात आलं होतं। तसंच बाजूला मान कापून पडलेला बोकडही पडलेला दिसून आला। ओट्याच्या अवतीभोवती रांगोळी काढण्यात आली होती। मध्यरात्री 2:30 वाजता हा अघोरी प्रकार सुरू होता, पण त्या शेतकऱ्यामुळे त्यांचा सारा प्रकार फसला आणि त्यांनी पूजा अर्धवट सोडून धूम ठोकली। या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, पण जबाबदार नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नाही असं सांगून संपूर्ण गावकऱ्यांना धीर दिला। मंडळी, सध्या धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 35 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जोरात सुरू आहे। अशा स्थितीत तालुक्यात अशी घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे।
या प्रकरणासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष असलेले अविनाश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा डिसेंबर 2013 मध्ये लागू झाला, पण याबाबत लोकांमध्ये या कायद्याविषयी जागृती म्हणावी तशी झाली नाही, त्यामुळेच अशा घटना होत आहेत. त्यांना आता कायद्याचाही धाक राहिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. अशा घटना होणं हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले. सध्या या घटनेमागे नेमकं कोण आहे, ते फोटो कोणाचे आहेत याचा शोध घेतला जात आहे. मंडळी, नुकतंच अकोल्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. बाळापूर पोलीस उपविभागात येणाऱ्या सावरखेड येथील अघोरी प्रकरणातील पैशांचा पाऊस पडणाऱ्या भोंदू मांत्रिकामुळे एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबद्दल अधिक माहिती अशी की पातूर तालुक्यातील सावरखेड या गावात पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करणाऱ्या भोंदू मांत्रिकाच्या जाळ्यात 11 जण अडकले होते. गुरुवारी 23 तारखेला ते 11 जण भोंदू मांत्रिकाकडे जाणार होते अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या सुमारास अकोला व कारंजा येथील 12 जण वेगवेगळ्या वाहनानं सावरखेड जवळ असलेल्या जांब इथं जात असताना सावरखेड येथील ग्रामस्थांना ते गोवंश तस्कर असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग केला. त्यावेळी वाहनांवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन उलटलं व त्यानंतर वसीमुद्दीन सलीमुद्दीन याचा तोल गेला व तो दरीत कोसळला. दरम्यान त्याच्या मागून येणाऱ्या लोकांनी अपघातस्थळी जाऊन पाहिलं तर तो जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला वेळीच उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या त्या भोंदू मांत्रिकाची ओळख पटवण्यात अखेर पातूर पोलिसांना यश आलेलं असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे. तर त्या पैशांच्या पावसात भिजणाऱ्या इतर तरुणांचाही शोध घेण्यात येत आहे. या कामी पातूर पोलिसांचं एक पथक गठीत करण्यात आलेलं आहे. मंडळी, या घटनांना आळा घालण्यासाठी उपाय काय, कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.